आज आपण झाडं लावायला आलो आहे. साईराम ग्रुप भटवाडी आणि आपले रांगोळीचे ग्रुप पण आलेले आहे आणि आता झाडं घेतोय आपण आणि मग वरती जाऊ आपण टेकडीवर झाडं लावायला. पाऊस पण आलेला आहे, सामान आलेलं आहे आणि सगळे आलेले आहेत. आता आपण हळूहळू वरती जाणार आहोत आणि हळूहळू आपली टीम वरती निघाली झाडं घेऊन. गुरु आणि साईराम टीम आलेली आहे आणि आता आपण हळूहळू झाडं घेऊन वरती जाणार आहोत. वाक वाक खालून वाकून ये. लग्नापर्यंत कमर चला हळूहळू वरती वा. दोघांनी घ्यायचे मिळाला तर तोडतो. एक नंबर आहे भाऊजा. बघ गावठी माणूस आहे भाऊजा. अशा करून हळूहळू टीम वर चालली आपली. हा हा पप्पांमुळे सगळं साध्य होत आहे, आमचं काय नाही. आपले नितीन भाऊ निसर्गप्रेमी आणि वेदम दमली आणि आता इडली नाश्ता करते. इथे सगळेजण आता एक नाश्ता घेत आहेत आणि आता गणरायाची पूजा करून आपण सुरू करणार आहोत. आणि सुनील सर आलेले आहेत आणि इथे ओम. चला या. आणि नारळ वाढून आता झाडं लावायला सुरुवात होणार आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही आपण साईराम ग्रुप बरोबर झाडं लावायला आलोय. झाडं लावा, झाडं जगवा हा आपला ब्रीद वाक्य. नितीन भाऊ नेहमी ह्या कामासाठी सक्रिय असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांची मित्रमंडळी पण आणली आहे. आणि ह्या भाऊंचा आज बड्डे आहे, त्या बड्डे निमित्त आपण नारळ वाढून आणि झाडं लावायला सुरुवात करणार आहोत. जय पुरुषोत्तम महाराजनी जय. गुरु हरी हरी हरिप्रसाद स्वामी महाराजनी जय. जीवन स्वामी महाराजनी जय जय आजची आनंद की जय. जय सद्गुरू गणपती बाप्पा मोरया. आणि असं करून नारळ की जय. साईराम. चला नारळ फुटलेला आहे. साथ लाभली. प्रथमेश पांडे यांनी एका फोनवरती ही सगळी अरेंजमेंट केली. तसेच आमचे परम मित्र आणि आमचे दादासाहेब या निसर्ग सेवेचा वसा वाहून घेणारे आमचे दादासाहेब, त्या दादासाहेबांची आम्हाला अतिशय मोलाची साथ लाभते. प्रत्येक वेळेस आमच्या हाकेला होऊ देऊन या निसर्गाची सेवा करण्यासाठी धडपडत असतात. आमचे रंगावली ग्रुपचे आमचे दादासाहेब निलेश भाऊ मिंडे आणि त्यांचे सर्व सहकारी येथे आल्याबद्दल मी स्वतः आमच्या निसर्गाच्या टीमच्या वतीने, तसेच माझ्याबरोबर माझे सहकारी अतिशय तळमळतेने काम करतात असे आमचे विठ्ठल भाऊ, भूषण दादा. या झाडांना उन्हाळ्यात पाणी लागतं. 25-25, 20-20 लिटर खांद्यावरती बाटल्या घेऊन या झाडांना अतिशय उत्कृष्ट पाणी सेवा देणारे आमचे गावडे साहेब, हनुमंत गावडे, माझे सहकारी विठ्ठल भाऊ, स्वप्नील भाऊ आणि तसेच मनोज भाऊ यांचे सुद्धा मी आभार मानतो. अशीच प्रत्येक वेळी आमच्या हाकेला होऊ देऊन हा निसर्ग सेवेचा वसा तुमच्या हस्ते पूर्ण करू. धन्यवाद. जय सद्गुरू. जय सद्गुरू. आज की जय. वाढदिवसानिमित्ताने पहिली कुदळ ह्या भाऊने मारलाय. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि पहिलं झाड लावायला सुरुवात झालेली आहे. सगळे आपले निसर्ग बंधू आलेले आहेत. नितीन भाऊंनी पण कुदळ मारायला सुरुवात केली आहे. आणले झाड दीपेशने लावलेलं आहे पटापट.
तिकडे लय गवत वाढतं माहिती का, आपण गवत काढायला तिथे जाऊ शकत नाही. आणि काम जोरात चालू आहे. टाक हा. आणि ओम झाड घेऊन ये एक एक वरती आपल्याला घेऊन जायचंय. टाका त्यात काठी. घे ना तू काहीतरी दुसरं काम कर. साहेब आलेले आहेत. कल्याणवरून नमस्कार. हार्दिक अभिनंदन. हा. ये राजा, ये रे राजा, ये वरांमध्ये ये. आणि आताच ताई आपल्या नाश्ता घेऊन आलेल्या आहेत आपल्याला. घेतलं आता छोटासा ब्रेक, नाश्ता होईल. भाऊंनी इकडे नाश्ता आणलेला आहे. अरे वा वा, पारा आली, पारा आली. राजा आणि राजा कसं होणार. ताईंनी आणलेले गरम गरम पोहे आणि ते पण केळीच्या पानावर. सुंदर. आणि आपली पूर्ण टीम नाश्ता करते थोडंसं. आणि आपली रामगडची टीम इथे बसले. जिमचे संस्थापक इथे आलेले आहेत. त्यांच्या हस्ते आपल्या टीमला निसर्गातर्फे आणि त्यांच्यातर्फे आमच्या सगळ्या टीम तर्फे दादांचं हार्दिक अभिनंदन. तसंच वेळोवेळी दादांची साथ आम्हाला लाभते आणि असंच निसर्ग सेवा दादांकडून होत राहू ही सद्गुरूंची प्रार्थना. अभिनंदन दादांचं कार्य म्हणजे देव, देश आणि धर्म यांच्यासाठी अतिशय निस्वार्थपणे सेवा करणारा आमचा एक मावळा. त्यामुळे अभिनंदन दादांच्या इथे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आलेल्या टीमचं पुन्हा एकदा निसर्ग टीमच्या वतीने, आमच्या विठ्ठल भाऊंच्या वतीने आणि आमच्या परिवाराच्या वतीने अविनाश भाऊंचं आणि निलेश भाऊंचं एक हार्दिक हार्दिक स्वागत. अशीच सेवा, निसर्ग सेवा तुमच्याकडून घडत राहू ही स्वामींची प्रार्थना. तुझा स्वामी महाराज. जय सद्गुरू. जय सद्गुरू. धन्यवाद. गोळ्या झाडतात. चला, सांभाळून ताई. सरळ नाही तर तोल या साईडला ठेवा. व्हिडिओ आणि ताईंनी आणि दादाने आपलं झाड लावलेलं आहे. चला, बाजूला मार ना, चांगलं. ही चर खोदली आहे पाण्यासाठी आणि ही इथे झाडं लागलेली आहेत. केळीचं झाड सुंदर असं हे होत आहे. आणि शेवटी वरिष्ठ माणसांशिवाय मार्गदर्शन अपुरत असतं. हे आपले बाबा आहेत, आलेले आहेत आणि हळूहळू आपला कारवा पुढे चाललेला आहे. लास्ट टाइमचं करंजाचं झाड सुंदर मोठं झालंय. आणि सुनील सर सांभाळून सर. उतरणीला आपण करंजाची रोपटी लावली. झाड आपली वर चालले. आणि शेवटी वेदूने झाड लावलंय. काकांनी खड्डा खोदून दिला आहे, त्या खड्ड्यामध्ये वेदूने झाड लावलेलं आहे. आणि हळूहळू वर चाललोय आपण. जांभूळ, पेरू वगैरे मस्त झालेली आहेत.
पाणी टाकतात म्हणून. हा, मे महिन्यात भर हे बाटल्या कॅन्ड वगैरे नितीन भाऊ घेऊन दर रविवारी दर रविवार नाही तर दररोज येतात ते वरती त्यांच्या ग्रुप बरोबर आणि झाडांना पाणी घालतात. खरंच झाडं सुंदर झालेली आहेत. आणि ऑक्सिजन जास्तीत जास्त याच्यापासून ऑक्सिजन सकाळ दुपार संध्याकाळी मिळू शकतं आणि औषधी पण आहे. ॲक्च्युली औषधं मला माहिती नाही. आता भाऊजी कोलेस्ट्रॉलसाठी पण उपयोगी म्हणतात. आता त्याचं काय कारण माहिती नाही. हा उतरण आहे. सांभाळून दीपेश उतरण आहे. पाणी अडवण्यासाठी चर मारलेली आहे. आरामाचा पाठी झाड आहे. दगड आहे. काढा. हो, आमच्या बाईची आणि वेदम्मा इकडे सगळ्यांना चहा देते आपली. बाय पप्पा बोलतात तसं बोलायला शिकायचं आहे. सालाबादाप्रमाणे आपण ह्या पॉइंटला व्हिजिट देतोच आणि लहान मुलांना आपण दाखवून देतो, त्यांना समजवतो की हे मानव निर्मित जंगल, सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल आणि हे निसर्गाचं जंगल. निसर्गाने बघा हिरवगार हे केलेलं आहे आणि इथे मानव निर्मित हे सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल बघा. निसर्गाचे हे घेता इथे आपले प्राणी मित्र पण आहेत. सोहम जे का खाऊ उरला होता ते इकडच्या कुत्र्यांना देत आहे. खरोखरच असा एक आनंदाचा क्षण आपल्यासाठी आहे आणि माझ्यासाठी तर खरोखरच उत्तम हा क्षण आहे. मागील 3 वर्षापासून या ठिकाणी ही झाडांची जी लागवड या ठिकाणी होत आहे. नितीन भाऊ आहेत, निलेश भाऊ आहेत. या ठिकाणी घाटकोपरची बरीचशी मंडळी या ठिकाणी हे जे आज जंगल जे ग्रोथ करायचं काम करतात ते खरोखर एक पुढील आयुष्यासाठी किंवा पुढील पिढीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी खरंच आता मगाशी बघून आलो या ठिकाणी की ती सिमेंटची जंगलं अशी जवळजवळ पुढे येत आहेत आणि जंगलतोड अशी होते. आणि मगाशी ऐकल्याप्रमाणे की हिरानंदिनीने इथे या ठिकाणी कब्जा करायचा प्रयत्न केला होता, परंतु खरोखरच ह्या घाटकोपरच्या मंडळीने आणि त्यामुळे साईराम ग्रुपने असा त्याला विरोध करून ती इथे आतमध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न होता तो त्यांनी हाणून पाडलेला आहे. खरोखरच या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या बाजून अभिनंदन करूया की खरंच मला या ठिकाणी खूप आनंद वाटलेला आहे. आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मागील 3 वर्षापासून मला नितीन भाऊंचं निमंत्रित होतं, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे मी येऊ शकलो नाही. आणि या ठिकाणी आज मला ह्या कार्यक्रमाचा आनंद घेता आला आणि या संपूर्ण कार्यक्रमात मला भाग घेता आला. त्यामुळे मी ह्या संपूर्ण टीमचा शतशः ऋणी आहे आणि वर्षोनवर्ष हा कार्यक्रम चालत राहा. त्यामुळे ह्या सर्व जंगलाची जी भरभराट आहे ती नक्कीच होणार आहे. कमीत कमी या ठिकाणी ही जी आज पिढी आहे आज या ठिकाणी मला पाहायला मिळते त्यात छोटी मुलं देखील या ठिकाणी या कार्यक्रमाचा भाग झालेली आहे. आणि एवढा आनंद वाटतोय की ही मुलं पुढे हे सर्वांमध्ये ही आपली जी मोठी पिढी आहे आत्ता जी ही कार्यक्रम चालू आहे हे ती लहान मुलं बघतायत आणि ह्याप्रमाणे ही मुलं देखील हा कार्यक्रम पुढे चालू ठेवतील अशी मला नक्की आशा आहे. या ठिकाणी या माऊली आल्या, या महिला मंडळाने देखील या ठिकाणी खरोखरच उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. शेवटपर्यंत सुरुवातीला खूपच माणसं होती, परंतु शेवटपर्यंत या ताई इथपर्यंत आल्या त्याबद्दल त्यांना आपण सर्वांनी टाळ्यावरून त्यांचं स्वागत करूया. खूप धन्यवाद ताई. आणि खरोखरच या सर्व टीमचं आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने आजचं योगदान जे मिळालेलं आहे खालून खूप अगदी तळागाळातून वरती येण्यासाठी जी इथं धडपड करावी लागते. आम्ही आता बघितलं की खालून किती वरती येणं कष्टदायक आहे
आणि ते कष्टदायक असताना देखील ही सर्व मंडळी ही जी आत्ता जी झाडं लावलेली आहेत ती नुसतीच झाडं लावायचं काम करत नाहीये, तर ती पुन्हा ती जोपासण्याचं काम करतात, ती त्यांना वाढवण्याचं काम करतात. नुसतीच झाडं लावणं म्हणजे नुसतंच काम नाही होत. आणि मी त्या ठिकाणी 3 वर्षापासून ऐकतो नितीन भाऊंच्या तोंडून किंवा बऱ्याच वर्षी माझ्या व्हॉट्सअपवर येतात, त्यांच्या सगळ्या क्लिप येतात, फोटोज येतात, वेगवेगळ्या ठिकाणाहून खूप खूप लांबून लांबून मंडळी या ठिकाणी ही झाडं लावण्यासाठी येतात. या सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात आणि ही झाडं लावण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला. आणि सर्वांनी पुन्हा एकदा आम्ही सर्वांना एक विनंती करेन की ही आत्ता जो झाडं लावण्याचा जो कार्यक्रम चालू आहे हा असाच आपण पुढे कंटिन्यू चालू ठेवावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम समारोप झाला असं मी सर्वांना सांगू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद बंधू. वर्ष आम्ही झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम निलेश भाऊंच्या माध्यमातून त्यांच्या टीमच्या माध्यमातून येथे आपण साकार करायचा प्रयत्न करतोय. मी निलेश भाऊ आणि त्यांच्या टीमचे असे भरपूर आभार मानेन की त्यांच्यामुळे आणि त्यांच्या टीमच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी येथे साजरा करतो. या सेवेत आम्हाला आमचे सभेचे केतन धुमाळ यांच्या आई त्यांचा 50वा वाढदिवस झाला. त्या 50वा वाढदिवसानिमित्त आपण येथे 20 झाडं लावली. आमच्या सभेचे नरेश भाऊ परमार यांचा सुद्धा वाढदिवस झाला. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण वृक्षारोपण केलं. शुभम शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सुद्धा आम्हाला 20 झाडं दिली. त्या सगळ्यांचं या निसर्ग सेवेच्या वतीनं आम्ही हार्दिक धन्यवाद देतो. अशीच निसर्गाची सेवा या सगळ्यांकडून होत राहू हीच स्वामींचरणी प्रार्थना. तसेच आमचे दादासाहेब येथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. आम्हाला प्रत्येक वेळोवेळी मदत करतात आमचे बंधू, आमच्या घरातल्या महिला मंडळ